गुड मॉर्निंग. थॉट लिहिलेला आहे, बिहेवियर इज ऑलवेज ग्रेटर दॅन नॉलेज. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं वाक्य आहे. अब्दुल कलाम सगळ्यांना माहिती असतील, शास्त्रज्ञ होते, पंतप्रधान होऊन गेले आपले. ठीक आहे. तर बिहेवियर इज ऑलवेज ग्रेटर दॅन नॉलेज म्हणजे माणसाचं बोलणं, माणसाचं चालणं त्याच्या शिक्षणापेक्षा जास्त डिपेंड करतं की तो माणूस कसा आहे. आता एखादा माणूस जास्त हायर डिग्रीवाला शिकलेला असेल, तो हायर पोस्टला असेल, त्याच्यात अंडर काम करणारे लोक बॅचलर लेवलला असतील किंवा कोणतेही एज्युकेशन असेल, तर याचा अर्थ असा नाही की तो जो शिकलेला माणूस आहे तो खालच्या लोकांना किंवा आपल्या अंडर जे लोक काम करतात त्यांना काहीही बोलल, कसंही बोलल. तर याच्याने काय होतं की तो रिस्पेक्टफुलनेस पूर्णपणे संपून जातो. एक काम करायचं म्हणून माणूस काम करत जातो. त्याच ठिकाणी जर आपण एखादी प्रेमाने गोष्ट सांगितली की बाबा हे तुम्ही काम करा, हे तुम्ही पूर्ण करून घ्या किंवा असं असं आपल्याला काम करायचं बरं का, आजच्या आज कम्प्लीट करून घ्यायची, तर ह्या सगळ्या गोष्टी जर प्रेमाने व्यवस्थित सगळं समजून सांगून जर घडत असतील तर तो जो माणूस काम करतोय तो कधीच मागं पडणार नाही. आपल्यासोबत जर चांगलं व्हायचं असेल तर तो माणूस 100% आपल्याला 100% देण्याचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून हा माणूस व्यवस्थित बोलतोय, हा माणूस व्यवस्थित वागतोय आपल्यासोबत. बोलण्याची पद्धत आणि वागण्याची पद्धत याच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे तर तो डिफरन्स आपल्याला समजून टाकायचा आहे. जास्त शिकलेला आहे, तो फुल एज्युकेटेड आहे, काही लोक काही शिक्षणाच्या म्हणजे पैशाच्या अभावामुळे शिकलेले पण नसतात. प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन आहे, प्रत्येकाची वेगवेगळी मजबुरी आहे. तर माणूस त्याच्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असतो. तर आपण पण वर्किंग लाईफमध्ये असू किंवा फॅमिलीमध्ये असू, आपल्याला काय वाटतं, दोन्ही लोक सांगतात तू इकडे जाऊ नको बरं का, असा विषय आहे तिकडं. आपण काय म्हणतो, आजच्या जगात कुठं काय असं आहे, ते सगळं झालं, मागच्या काळात सगळं गेलं. तर अशा गोष्टी ज्या ठिकाणी घडतात त्या ठिकाणी 100% आपल्याला फटका बसतो कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे. तर याचा अर्थ असं नाही की जो कोणी शिकलेला असेल त्यांनी शहाणपणा दाखवून लोकांना बोलणं किंवा या सगळ्या गोष्टी टाळाव्यात. मला तरी असं पर्टिक्युलर वाटतंय. कारण इथं जे लोक काम करतात ते 9 ते 6 जॉब करतात, घरी गेल्यानंतर कोण कोणासोबत अटॅच नाही. तर आपण 9 ते 6 काम करतोय, प्रत्येकाशी प्रेमाने समजुतीने वागा आणि जर तसं वागलं तरच 100% कामं पूर्ण होणार आहेत. नाही तर रेंगाळली तर कामं रेंगाळत जातात. त्याच्यामुळे हा थॉट देण्यामागचा हाच कारण आहे की बिहेवियर इज ऑलवेज ग्रेटर दॅन नॉलेज. तुमच्या पोझिशनमध्ये 100% तफावत जाणार आहे, पण जो माणूस व्यवस्थित एकमेकांसोबत वागतोय, बॉन्डिंग क्रिएट होतील. बॉन्डिंग क्रिएट झाली तर 100% आपलं जो काही ध्येय ठेवलेलं आहे सगळ्यांसोबत आपलं पण पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपापल्या एकीने राहा आणि एकमेकांसोबत व्यवस्थितपणे वागा, चांगल्या पद्धतीने वागा. 100% आपण सगळे सोबत पुढे जाऊ. ठीक आहे. धन्यवाद.